नमस्कार. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर. प्रकाशक धार्मिक प्रकाशन संस्था. अभिवाचन अदिती भालीमकर. भाग 21. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. महाराज सर्वशक्तिमान होते याच्याबद्दल अनेक दाखले आहेत. कर्तृ अकर्तृ अन्यथा कर्तृ ही शक्ती महाराजांच्या अंगी होती. मात्र कालमानाने त्या शक्तीचा उपयोग ते क्वचित प्रसंगी करत असत. असे चमत्कार फारसे दृष्टीगोचर होत नसत आणि झाले तरी लागलीच मायापटलाने जनांचे नयन अंध होऊन श्री स्वामी समर्थ आपणाप्रमाणेच मानव आहेत असा अज्ञजनांचा समज होत असे. रामकृष्णादी पूर्वांश अवतार झाले त्यावेळी अशीच माया पुष्कळ लोकांस भुरळ पाडत असे. श्रीकृष्ण भगवान बालपणी प्राकृत मुलांप्रमाणेच माती खातात या आरोपास पात्र झाले होते. पुन्हा माती खाऊ नये असा बंदोबस्त करण्यास यशोदा मातेने हातात काठी घेऊन बालकृष्णास शिक्षा लावण्याची तयारी केली. माया लाघवी पुतनारीने भ्याल्यासारखी दाखवून गोरेमोरी तोंड करून रडण्यास आरंभ केला आणि दीनवाणीने मी माती खाल्ली नाही म्हणून आईची विनंती केली. तोंडात माती आहे की नाही हे पाहण्यास मातेने तोंड उघडण्यास सांगताच श्रीकृष्णाने तोंड उघडून चतुर्दश भुवनांचा आपल्या वदनात समावेश असल्याचे तिच्या नजरेस आणले. क्षणैक ती चकित होऊन श्री गोपाल कृष्ण हा पूर्ण ब्रह्म आहे, बालक नाही अशी तिची खात्री झाली. असा तिचा समज राहणे भगवंतास इष्ट न वाटून मायेच्या योगाने तिच्या मनात पालट पडून हे आपलेच बालकच आहे अशा भ्रमात ती पडवून त्यास कढीवर घेऊन आपल्या चिमुकल्या पाडसाचे तिने मुक्यावर मुके घेतले. त्याचप्रमाणे पुतनेचे शोषण केले तेव्हा व अधासूर बकासूर वगैरे राक्षसांचा भगवानाने नाश केला तेव्हाही पित्यास व इतर लोकांस भुरळ पाडून आपण सर्वशक्तिमान परमेश्वर आहो हे त्यांना जाणवू दिले नाही. गोवर्धन नावाच्या डोंगराखाली सर्व गोकुळवासीजन अतिवृष्टीच्या भीतीने जाऊन राहिले असताना डोंगर अंगावर पडू लागला. तेव्हा श्रीकृष्णाने नुसत्या करांगुलीवर डोंगर धरून सर्वांचं रक्षण केलं. पण संकट पार पडण्याचा उशीर तोच शेंबडे चिपडे गोपाळ एकाहून एक अधिक बढाई करू लागले. एक म्हणतो मी आपला सोटा लावल्याने डोंगर वरचेवर राहिला. दुसरा म्हणतो मी मी आपली गदा वर धरल्यानं संकट टळलोय. तिसरा म्हणतो अरे आम्ही 10-5 जण मिळून मोठी शिळा वर धरली म्हणून डोंगर अंगावर पडला नाही. अशी अनेकांनी अनेक कारणं देऊन श्रीकृष्णाच्या पराक्रमास उणेपणा आणण्याचा प्रयत्न केला. तसं होणं परमात्म्यास इष्टच होतं. सांदीपणी गुरूंनी दक्षिणा मागताना मृत झालेले पुत्र आणून द्यावे म्हणून श्रीकृष्णास आज्ञा करताच श्रीकृष्णाने यमाच्या दाढेतून पुत्र आणून गुरुदक्षिणा दिली. पण आपल्या स्वतःचा भाचा आपल्या प्रिय भगिनी सुभद्रा हिचा मुलगा जो बाळ अभिमन्यू हा कृष्ण कृष्ण म्हणून प्राण सोडत असता त्याला न वाचवता खुशाल मरू दिले. हे नवल नव्हे काय? तात्पर्य परमात्म्याच्या लीला विचित्र आहेत. श्री स्वामी समर्थांपुढे कोणी जर प्राणदान मागण्यासाठी आल्यावर महाराजांची तब्येत लागल्यास तेव्हाच ते फत्ते काम करत असत. मनात नसल्यास दाखला देत की काय रे अभिमन्यू मेला तेव्हा श्रीकृष्ण भगवान जवळ होते की नाही. याप्रमाणे जाब मिळाला म्हणजे समजावं की महाराजांच्या मनात करण्याचं नाही. पुण्यास एक ब्राह्मणाचा मुलगा होता. त्याची पत्रिका पाहून जोशीबुवांनी सांगितलं की मुलगा 11 वर्षांवर वाचणार नाही. ब्राह्मण भाविक होता. देवब्राह्मणांवर त्याचा विश्वास होता. ज्योतिष्याच्या वाक्यावर भरवसा ठेवून त्यानं 11 वर्षांचा मुलगा होईपवे तो मौजच करायची नाही असा निश्चय केला. मुलाच्या वयास 10 वर्ष झाल्यावर अक्कलकोट निवासी स्वामींची कीर्ती ऐकून मुलाला दर्शनाला घेऊन गेला. दर्शन घेऊन सन्निध बसतात तो त्या ब्राह्मणास पूर्वी सांगितल्याप्रमाणे काय रे अभिमन्यू मेला तेव्हा श्रीकृष्ण भगवान कुठं होते असा म्हणून प्रश्न केला. मुलगा वाचत नाही याची ब्राह्मणाची खात्री झाली आणि ज्योतिष्याचं भाकीतही खरं झालं. एखाद्या वेळेस दीन भक्तावर कृपा करून महाराज प्राणदान देत असत.
रावणाची गोष्ट आपण ऐकलीच मागे. एक वेळ अशी गोष्ट झाली की अक्कलकोट संस्थानातील एका खेडेगावातील बाईचा मुलगा अत्यवस्थ असल्याने ती बाई मुलाला घेऊन श्री स्वामी समर्थांकडे आली. श्री समर्थांची स्वारी बुधवार पेठेत चोळप्पाच्या घरी बसली होती. बाई तिथे जाऊन पोचली आणि मुलाला श्री स्वामी चरणांवर घालण्याकरता त्याच्या तोंडावरून वस्त्र काढून पाहते तो मूल मृत झाल्याचं तिला कळून आलं. मग तिच्या शोकाचं काय वर्णन करावं. ऊर शिर बळवून घेत तिनं मोठा आकांत मांडला. श्री समर्थांची प्रार्थना करत ती सांगू लागली, महाराज महाराज घरी अनेक प्रकारचे औषधोपचार केले, पण बालकास आराम नसल्यानं श्री चरणांच्या जवळ आणलं आणि असं घडलं. अशी गोष्ट घडली. आपलं प्रारब्ध म्हणायचं. प्रारब्धच नाही तर दुसरं काय महाराज. देवाच्या दर्शनास गेले असताना देऊळच अंगावर पडून मृत्यू यावा. अगर व्याघ्राच्या भयानं धेनू पळत असताना यवनाच्या तडाख्यात सापडून तो गतप्राण व्हावा. त्याप्रमाणे स्थिती झाली हो महाराज, त्याप्रमाणे स्थिती झाली. अशी तऱ्हेने तिने श्रींची करुणा भागली. श्री स्वामी दयाळू तिचा विलाप पाहून मनात कळवळले. महाराज आसनावर उठून बाईजवळ गेले आणि आण तुझा मुलगा इकडे असं म्हणून तिच्या जवळून हिसकावून घेतला. मुलाचे खाली डोके आणि वर पाय करून गर गर फिरवू लागले. मग तिथे एक घोडं उभं होतं. त्याच्या तोंडाला मूल लावून महाराज त्याला म्हणाले, ए घोड्या, तर आणि ते पोर खाये. असं म्हणून महाराजांनी ते पोर स्वयंपाक करण्याकरता चर खणला होता त्यावर फेकून दिलं. त्यासरशी मूल जिवंत होऊन रडू लागलं. बाईनं मुलाला पोटाशी धरून स्तनपान करवलं. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू टपाटप पडू लागले. श्री समर्थास अनन्य शरण होऊन तिने आणि सगळ्या मंडळींनी स्वामी समर्थ महाराज की जय म्हणून जय जयकार केला. तितक्यात काही कुत्सित लोक नजीकच होते. ते आपल्या कल्पना चालवू लागले की मुलगे मुळीच मेले नव्हते, त्याला आता काय मूर्छा आली होती, पण श्री स्वामींनी उलटं धरून फिरवल्यामुळे ते जागा होऊन रडू लागले, दुसरं काही नाही. श्री समर्थांना अशी मंडळी इष्टच होती. आपला महिमा प्रकट व्हावा अशी त्यांची इच्छा नसे. पण सोने कुठेही नेले तरी ते सोनेच ठरणार. पण सोन्याची पारख करण्याची अक्कल पाहिजे. त्याप्रमाणे अक्कलवान लोकांची अक्कलकोटवासी श्री स्वामी पूर्ण ब्रह्म अवतारी आहेत अशी खात्री झाली होती. मूढ जण मात्र महाराजास इतर प्राकृत जणांप्रमाणेच मानत असत. श्री स्वामी अमृतदृष्टी होते. श्री नृसिंह सरस्वती गाणगापूर निवासी यांनी आपल्या अमृतदृष्टीने अवलोकन करून लोखंडाचं जे सुवर्ण केलं आणि प्रेत संजीवन केल्याच्या ज्या कथा गुरुचरित्रामध्ये प्रसिद्ध आहेत, त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थांच्या दृष्टीचं सामर्थ्य होतं हे पुढच्या गोष्टीवरून आपल्याला लक्षात येईल. एक कानफट्या नाथ संप्रदायी गृहस्थ महाराजांचा मोठा भक्त होता. तो फिरत फिरत श्री समर्थांच्या दर्शनाला आला. त्याच्याबरोबर 2-4 शिष्य आणि एक घोडा होता. अंगावर उत्तम प्रकारची वस्त्र आणि कानात लाकडाची कुंडलं होती. हातात मोठा लोखंडी त्रिशूल होता आणि अंगात कफणी होती. याप्रमाणे मोठ्या थाटाने कानफाट्या श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला आला. त्यावेळी श्री समर्थांची स्वारी अक्कलकोट गावाबाहेरील मुरलीधराच्या देवळात होती. महाराज पलंगावर पहुडलेले होते. कानफाट्याजवळ एक तांबडी बनात होती. ती घेऊन त्यानं महाराजांच्या अंगावर पांघरून घातलं. त्यासरशी महाराज पलंगावर उठून बसले. छेटूक करतं का रे, म्हणजे छेटूक करतं असं म्हणून बनात पायाखाली घेऊन महाराज बसले. कानफाट्या दूर जाऊन हात जोडून उभा राहिला. महाराजांची पूर्ण ब्रह्मस्थिती पाहून आपले चेटूक वगैरे सोडून अनन्य भावाने शरण जाऊन तो श्रींची सेवा करू लागला. त्याचबरोबर शिष्य होते त्यांना त्यानं परत लावून दिलं आणि महाराजांचा तो पूर्ण भक्त बनला. या कानफाट्याप्रमाणे निस्सीम भक्त महाराजांचा कोणी झाला नाही. तो नेहमी महाराजांची सेवा करत असे. तो महाराजांचा इतका निस्सीम भक्त झाला होता
की सेवेकरी मंडळींपैकी कोणी श्री सद्गुरूंच्या नावा वाचून रामकृष्ण अगर इतर कोणत्याही देवतेचं नाव घेतलं तर त्याच्या तळपायाची आग मस्तकी जाई. लोकांना तो उपदेश करत असे की श्री स्वामी समर्थ हे साक्षात दत्तावतार, बोलते चालते असून दुसऱ्या देवतेचं नाव घेणं हे महत्पातक आहे. कोणी सहज बोलण्यात राम कृष्ण वगैरे नावांचा उच्चार केल्यास कानफाट्या त्याच्या श्रीमुखात भडकवल्याशिवाय राहत नसे. याप्रमाणे बहुत लोकांनी त्याच्या हातचा मार खाल्ला आणि कानफाट्या म्हणजे सेवेकऱ्यांना एक काळपुरुषच भासू लागला होता. तो स्वतः महाराजांची एकनिष्ठपणे सेवा करी. महाराजांचे मलमूत्र जमिनीवर पडल्याबरोबर तो मोठ्या मिष्टांनाप्रमाणे भक्षण करी. कुणी सेवेकरी सेवेत कुचरपणा करू लागल्यास कानफाट्या त्यास मुष्टी मोदक देण्यास तयारच असे. सुंदराबाई आणि चोळप्पा यांच्यावर त्याची मोठी करडी नजर होती, कारण तो म्हणत असे की महाराजांचं खाऊन महाराजांची सेवा ते बरोबर करत नाहीत. एखाद दिवशी तुमचा समाचार घेईन म्हणून तो त्यांना वारंवार भीती घालत असे. तो शरीराने मोठा धिप्पाड असून बळकट होता फार. 10-20 मनुष्यांना तरी तो भारी होता. जतचे संस्थानिक डफळे सरकार यांनी महाराजांना मोठ्या बैलांची गाडी दिली होती. भुजंगा त्याला हाकण्यावरती असे. बैल भरधाव चालले असताना कानफाट्याने मागील बाजूने जर गाडी ओढून धरली म्हणजे बैल मटकन उभे राहत. याप्रमाणे त्याची शक्ती होती. महाराज बाहेर जाण्यास निघाले म्हणजे त्यांच्याकडे तोंड करून तो बाजूने चालत जाई. 2 सेवेकरांच्या शेंड्या धरून राग आला म्हणजे एकमेकांच्या डोक्यावर डोकं नारळाप्रमाणे तो आपटत असे. याप्रमाणे त्याचा सर्वांना दरारा होता. असा क्रम चालला असताना कानफाट्याने पुष्कळ लोकांची रामकृष्णादी नावे घेतल्यावरून डोके फोडली. शेवटी पोलिसात वर्दी गेली. चीफ कॉन्स्टेबल तिथे येऊन तपास करू लागला. आमच्या दरबारात तू कोण भोसडीचा तपास करणारा रे म्हणून महाराजांनी फौजदाराला दरडावल्याबरोबर फौजदाराने चरणी मस्तक ठेवून प्रयाण केले. पुढे आणखी एका सेवेकऱ्याने कानफाट्याने दगड मारून डोके फोडले. मोठ्या दुखापतीचा चार्ज शाबित होऊन कानफाट्यास राजमान्य राजश्री नानासाहेब बर्वे न्यायाधीश यांनी 6 महिन्याची सक्तमजुरी सजा दिली. तुरुंगात नेल्यावर कानफाट्या सक्तमजुरी करील. महाराजांचे दर्शन होत नसल्याने त्याने अन्नही वर्ज केले. काही दिवस याप्रमाणे अन्ना वाचून राहिल्यावर त्याला 2 शिपाई हत्यारबंद देऊन महाराजांचे दर्शनास नेण्याचा साहेबाकडून हुकूम झाला. तुरुंगात काही लिंगायत वाणी होते. त्यांनी शिव शिव असा उच्चार केल्याबरोबर कानफाट्या त्यांच्या अंगावर चवतळून मारण्यास जाईल आणि श्री स्वामी नावाचा जप करण्यास सांगत असे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटस्थ श्री स्वामी समर्थ महाराजांची आद्य बखर भाग 21 समाप्त. क्रमशः. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.